कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तायडे मॅडम, तुम्हाला काय वाटतं आपण काय करू शकतो अजून जेणेकरून जुगाराचे अड्डे कायमचे बंद होतील? प्रबोधन करायचं म्हटल्यानंतर काय कसं करावं? मॅम, प्रबोधन म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने जुगारांपासून होणारे जे तोटे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे। ते त्यांना कळायलाही पाहिजे। एक्झॅक्टली। आणि त्यासाठी मग आपण पथनाट्य करू शकतो किंवा मग व्हिडिओ पण करू शकतो। ग्रेट। बाळा, तुला भूक कशी नाही लागली रे आज? सॉरी बाळा। मग आपण हे सग काय झालं मॅडम? मॅम, काय झालं? हं? सॉरी, काही नाही। तुम्ही काय म्हणत होतात? तर मी काय म्हणत होते, आपण वेगवेगळ्या पद्धतीने सांगू, वेगवेगळ्या मार्गाने सांगू, लोकांच्या घरात जाऊन सांगू आणि ज्यांची कोणाची फसवणूक झालेली आहे त्यांना आपण मदतीचं आवाहन करू। येस, हे तर सगळं करूयाच। त्यामुळे काय होईल, लोक स्वतःहून पुढे येतील, है ना? काय मॅडम? मॅडम, काय होतंय तुम्हाला? भूक लागली बाई तुझ्या पोराला, लवकर ये की बाहेर। मग बाळाला काहीतरी झालंय। काय झालं मॅडम? बाळ रडतंय, बाळाला झालंय काहीतरी। मॅडम नाही, बाळा, मॅडम मॅडम हे मॅम, बाळाचा आवाज येतोय। बाळ इथेच आहे। मॅम, काय करताय तुम्ही? तुमचं बाळ नाहीये नाही, इकडेच आहे माझ्या बाळा। अहो मॅडम, काय करताय तुम्ही? अहो मॅडम, लक्ष्मीताई, बाळाचा ना आवाज येतो रडण्याचा। बाळ इकडेच आहे कुठेतरी। मॅडम, तुमचं बाळ नाही राहिलं। नाही, माझं बाळ जिवंत आहे। तुम्हाला कळत नाही का? बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय मला। मला तर काहीच कळत। तुम्हाला बाळ दिसलं का? छोटं तानं बाळ आहे हो, रडतंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।